हॅलो एव्हरीवन, दिस इज मुद्रा सुर्वे. आजचा आपण बघणार आहोत टॉपिक आहे सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय, तर वाक्यात नामाच्या ऐवजी येऊन नामासारखे प्रत्यय स्वीकारून आणि नामाचे कार्य करणारा शब्द म्हणजे सर्वनाम. म्हणजे काय, जर एखादं वाक्य असेल तर त्याच्या ऐवजी त्या वाक्यात नामाच्या ऐवजी जो शब्द येतो त्याला आपण बोलतो सर्वनाम. आता सर्वनामांचे काही प्रकार आहेत. तर त्यातला पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठले शब्द येतात तर मी, तो, तू. बट पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात: प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आता प्रथम पुरुष म्हणजे काय, तर संवाद साधणारी व्यक्ती. म्हणजे मी, जसं की मी बोलते तर मी झाले प्रथम पुरुष. त्यानंतर द्वितीय पुरुष म्हणजे काय, तर ज्याच्याशी संवाद साधायचा आहे ती म्हणजे समोरची व्यक्ती आहे द्वितीय पुरुष. त्यानंतर तृतीय पुरुष म्हणजे काय, तर या व्यतिरिक्त सर्व, म्हणजे जो कोणी तो, हा, जो कोण असेल तो असतो तृतीय पुरुष. संबंधी सर्वनाममध्ये येतो जो, तो. त्यानंतर दर्शक सर्वनाममध्ये हा, तो असे शब्द येतात, म्हणजे जो आपण दाखवतो, म्हणजे दर्शवण्यासाठी यूज करतो. त्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे जसे कुणी, कोणाला, कोणासाठी, तर हे येतात प्रश्नार्थक सर्वनाममध्ये. अनिश्चित सर्वनाम म्हणजे कोण, काय किंवा असा जर समजा प्रश्नार्थक शब्द असेल, तो जर प्रश्नार्थक वाक्यात येत असेल पण अनिश्चित आहे तर आपण अनिश्चित सर्वनाम बोलतो. आणि आत्मवाचक सर्वनाम म्हणजे स्वतः किंवा म्हणजे एखादा आपण ठामपणे एखादं बोललो स्वतःबद्दल तर आपण त्याला बोलतो की आत्मवाचक. क्वेश्चन बघूया. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामांचा प्रकार ओळखा. आता एक्झाममध्ये प्रश्न कसा येतो, तर एखादं वाक्य दिलं जातं आणि त्याच्यामधील शब्दाला अंडरलाईन केलं जातं आणि सांगितलं जातं की या शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता पहिलं वाक्य आहे, आपण शेतावर जाऊया. ओके, आपण शेतावर जाऊया मध्ये आपण या शब्दाला अंडरलाईन केला आहे. जसं की मराठी ग्रामरमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये हेच आहे की तुम्हाला आधी वाक्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. तर आता आपण शेतावर जाऊया म्हणजे काय, जो कोणी व्यक्ती असेल तो काय बोलतोय, संवाद साधणारी व्यक्ती काय बोलते, स्वतःसोबत इतरही, म्हणजे तो दुसऱ्यांना बोलतोय की मी पण आणि दुसरे पण, आपण सगळे मिळून शेतावर जाऊया. त्यामुळे आता तो स्वतः बोलतोय, याचा अर्थ हा आहे प्रथम पुरुष सर्वनाम. ओके, तो ह्याचा आन्सर आहे अ, प्रथम पुरुष. द्वितीय पुरुष म्हणजे काय, ज्याच्याशी बोलतोय तो. देन आत्मवाचक म्हणजे स्वतःबद्दल बोलत असेल तर. आणि संबंधी म्हणजे जर त्याचा संबंध दुसऱ्या कुणाशी येत असेल तर तो आहे संबंधी. आता दुसरं वाक्य आहे, कुणी आल्याने काय फरक पडतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटेल की क्वेश्चन मार्क आहे, त्यानंतर कुणी आहे, तर आपण सरळ सरळ बोलणार काय की प्रश्नार्थक आहे, पण नाही, इथे आपण चुकणार. इथे काय आहे, कुणी आल्याने काय फरक पडतो. आता कुणी म्हणजे कुणी हा शब्द कशासाठी आला आहे की अमुक तमुक कोणीही जरी आलं तरी काय फरक पडतो, काय फरक पडतो हा आहे क्वेश्चन. जरी ते काय खाली अंडरलाईन असतं तर आपण बोललो असतो की प्रश्नार्थ सर्वनाम आहे, पण इथे आहे कुणी खाली अंडरलाईन. सो कुणी या शब्दाचा इथे अर्थ काय की अमुक तमुक कोणी काय येईना, आपल्याला काय फरक पडतो, म्हणजे कुणी हा जो शब्द आहे तो मोडतो सामान्य सर्वनाममध्ये. तर दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर आहे असामान्य सर्वनाम. त्यानंतर थर्ड आहे, साखरेचे खाणार त्याला देव देणार. ओके, साखरेचे खाणार त्याला देव देणार. आता या वाक्याचा अर्थ काय की साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणजे जो साखर खाणार आहे त्याच्या संबंधी बोलले आहे. म्हणजे जो कोणी साखर खाईल त्याला देव देणार. म्हणजे आपल्याला असं काय, म्हणजे कोणाबद्दल तरी त्याच्या संबंधी बोलले, म्हणजे पर्टिक्युलर व्यक्ती नाही आहे. जो कोणी साखर खाईल त्याला देव देणार म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीशी संबंध जोडलेला आहे, म्हणून आपण त्याला बोलणार संबंधी सर्वनाम. आता इथे कोणाकोणाला वाटेल की त्याला म्हणजे दर्शक सर्वनाम पण असू शकते, पण नाही. दर्शक म्हणजे काय की पर्टिक्युलर एखादी व्यक्ती दर्शवलेली असते, दूरची, जवळची, किंवा हा, तो असा पर्टिक्युलर त्याचा उच्चार केलेला असतो, तेव्हा आपण बोलतो की दर्शक. पण जर इथे संबंध आहे, जो कोणी खाईल त्याच्या संबंधी बोललेला आहे, त्यामुळे येतं संबंधी सर्वनाम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याने स्वतःला शासन करून घेतले. ओके, आता ह्या प्रश्नाचा अर्थ काय की त्याने स्वतःला शासन करून घेतले म्हणजे
तो स्वतःला शासन करून घेतोय, म्हणजे त्यांनी जे काही शिक्षा करून घेतली ती स्वतःला केली, म्हणजे तो स्वतःबद्दल बोलतोय, म्हणून आपण बोलतो की हे आत्मवाचक आहे. ओके. आता इथे तृतीय पुरुषी तर येणार नाही, कारण आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत नाही आहे, तो स्वतःबद्दल बोलतोय. प्रथम पुरुष पण येणार नाही, कारण प्रथम पुरुषमध्ये काय तर संवाद साधणारी व्यक्ती आहे. पण आता इथे स्वतःलाच, म्हणजे तो ठामपणे सांगतोय की स्वतःलाच त्यांनी हे करून घेतले. जर एखाद्या विधानात ठामपणा किंवा खात्री असेल तर त्याला आपण देतो आत्मवाचकमध्ये, त्यामुळे इथे प्रथम पुरुषसुद्धा येणार नाही. तर हे आहे, ह्याचा आन्सर आहे ऑप्शन ब, आत्मवाचक सर्वनाम. जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.